मित्रांनो, बीड लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। हा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो। महायुतीकडून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातर्फे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। पण बीड लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा किती प्रभाव आहे ते आपण पाहू। बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी। यामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर या 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर भाजपचे 2 आमदार होते। सध्याची परिस्थिती पाहिली तर महायुतीकडे 5 आणि शरद पवार गटाकडे 1 आमदार आहे। बीड लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, पण सध्या हे दोन्ही पक्ष युतीत असल्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना विजय सोपा जाऊ शकतो। हे दोन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे सध्या तरी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणूक सोपी जाऊ शकते। पण या मतदारसंघात शरद पवार गटाकडूनही शक्ती लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याशिवाय अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे। 2019ला लोकसभा निवडणूक बजरंग सोनवणे यांनी लढवली होती, पण सोनवणे यांचा 1,68,368 मतांनी भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी पराभव केला होता। बीड लोकसभा मतदारसंघ 2009 पासून भाजपच्या ताब्यात आहे। सोनवणे शिवाय दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ही बीड मधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। शरद पवार या दोन्हीपैकी कोणत्या नेत्याला उमेदवारी देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सोबत असल्यामुळे दोन मुंडे बंधू आणि भगिनीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बीड लोकसभेत काय होतं याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। इथे पंकजा मुंडे बाजी मारतायत का शरद पवार पंकजा मुंडे यांचा गेम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, बीड लोकसभेमधून कोणता उमेदवार निवडून येईल मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।